चला तर आज आपण तांदूळची भाजी बनवूया। इतकी मस्त अशी भाजी लागते की तुम्ही मेथीची, पालकची, शेपूची सगळ्या भाज्या विसरून जासाल जर तुम्ही अशा पद्धतीने जर तांदूळची भाजी बनवली तर। मी इथे मस्त अशी पाने काढून घेतलेले आहे तांदूळच्या भाजीचे। आपल्याला असे खुडून घ्यायचे अजिबात नाही, एक एक पान असे देठ बिलकुल घ्यायचे नाही। हे करून कवळे जर असतील तर तुम्ही शेंडा त्या भाजीचा खुडू शकता, नाहीतर जर जाडसर खूप मोठे पानं असतील तर अशा प्रकारे तुम्हाला एक एक पान हे भाजीचं तोडून घ्यायचं आहे, नीट करून घ्यायचं आहे। जे स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेली आहे भाजी, तुम्ही बघू शकता मस्त अशी हिरवीगार किती सुंदर अशी भाजी आहे। तुम्ही मेथीची, पालकची सर्व भाज्या विसरून जासाल जर तुम्ही तांदूळची भाजी जर कधी खाल्ली नसेल तर एक वेळेस अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, इतकी मस्त अशी भाजी लागते ना। चला तर बनवूया। मी इथे पाणी ठेवलेलं आहे एक ग्लास तापवायला, मस्त अशी उकळी आलेली आहे त्या पाण्याला। उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपल्याला ही तांदूळची भाजी टाकून द्यायची आहे। जास्त वेळ आपल्याला अजिबात ठेवायची नाही। अशा प्रकारे आता या भाजीला आपल्याला चम्मचने असे खालवर करून घ्यायचं आहे। 2 मिनिटं भाजीला पाण्यामध्ये उकळी आलेल्या ठेवायचं आहे आपल्याला। जास्त जर शिजली तर पूर्ण ही भाजी गाळ होते, त्यामुळे फक्त 1 ते 1.5 मिनिटं, 2 मिनिटं खूप झाले या भाजीला। अशा प्रकारे खालवर करून घ्यायचं आहे। वाफेनंच भाजी शिजते, पाण्यात टाकले की लगेच काढावं लागते, जास्त वेळ ठेवता येत नाही। जास्त जर कवळी भाजी असेल तर लगेच तुम्ही पाण्यामधून काढून घेऊ शकता। अशा प्रकारे मी इथे 1.5 ते 2 मिनिटं पाण्यामध्ये ठेवत आहे। अशा पद्धतीने तुम्ही नक्की एक वेळेस भाजी करून बघा, ही भाजी खूप मस्त अशी लागते। या भाजीचा जो उग्गीर असा वास येतो तो असं पाण्यातून काढल्याच्या नंतर तो भाजीचा वास हे जातो, त्यामुळे आपल्याला असं गरम पाण्यातून ही भाजी काढावी लागते। बघू शकता कसं पिवळं पाणी जात आहे या भाजीचं। चला तर आता आपण गॅस बंद करू। 2 मिनिटं झालेले आहेत आपल्याला। ही भाजी आता आपल्याला पाण्यातून काढून घ्यायची आहे, लगेच काढून घ्यायची, पाण्यामध्ये अजिबात ठेवायची नाही। आपल्याला मी चम्मचच्या सहाय्याने काढून घेता येईल, जे आपण पापड काढतो त्या चिमट्याने। या भाजीला बघू शकता तुम्ही असे किती मस्त हिरवागार कलर आलेला आहे। पाणी भरपूर या भाजीमध्ये राहते, ते पाणी आपल्याला पूर्ण असं पिळून काढायचं आहे हाताने। जेवढं पाणी होईल तेवढं तुम्ही या भाजीचं पूर्ण असं पाणी काढून घ्यायचं आहे आणि सेपरेट एक एक पान हे मोकळं करून घ्यायचं आहे आपल्याला। अशीच भाजी बिलकुल फोडणी द्यायची नाही। बघू शकता तुम्ही एकमेकांना किती पानं हे चिटकलेले आहेत। किती मोठी भाजी होती, एवढं मोठं टोपलं भरून होती आणि झाली किती थोडीशीच। ही भाजी खूप निम्म्यातून निम्मी अशी एवढी भाजी होते। या भाजीला भरपूर आपल्याला असा कांदा घालायचा आहे। मी इथं मीडियम साईजचे 2 कांदे कट करून घेतलेले आहेत। तुम्ही जेवढा भरपूर कांदा घालसाल तेवढीच ही भाजी खूप मस्त अशी लागते। अशा प्रकारे मी हे पानं मोकळे करून घेतलेले आहेत। बघू शकता तुम्ही एक एक पान तर काढायला खूप वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही असं हाताने झडकून सुद्धा याचे पानं काढू शकता। अशा प्रकारे मोकळे करून घ्यायचे आहे आपल्याला। चला तर मस्त अशा फ्रेश मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मिरच्यांचा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे। ठेचा वाटून घेतलेला आहे मी एकदम बारीक असा मस्त। आता कढईमध्ये तेल टाकू आपण 2 चम्मच। त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा, तेल मस्त असं तपलं की मस्त आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये कांदा परतवून घ्यायचा आपल्याला लालसर होईपर्यंत। अशा प्रकारे कांदा परतवून घ्यायचा आपल्याला 10 ते 15 सेकंद कांदा परतवून घ्यायचा। मस्त आपला कांदा असा लालसर होत आहे, बघू शकता तुम्ही लालसर कांदा झालेला आहे आपला। भरपूर कांदा असा या भाजीला खूप छान लागतो। नक्की तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने भाजी करून बघा तांदूळची। आता यामध्ये मी थोड्याशा मोहरी घातलेल्या आहेत। आता यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे, 1 चम्मच मी लसूण घालत आहे। लसणाला पण परतवून घ्यायचं 5 ते 10 सेकंद। कांदा आणि लसूण मस्त असा लालसर होऊ द्यायचा आहे, अजिबात कांदा कच्चा ठेवायचा नाही या भाजीला। भरपूर कांदा घातल्यामुळे बराच वेळ लागतो आपल्याला कांदा हे लालसर होण्यासाठी। आता यामध्ये आपल्याला ठेचा घालायचा आहे, तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही घालू शकता। मी इथे 2 चम्मच ठेचा घातलेला आहे। लगेच काढून फ्रेश ठेचा आपल्याला यामध्ये घालायचा आहे। अशा प्रकारे त्याला पण आपल्याला 15 ते 20 सेकंद परतवून घ्यायचं आहे, कारण की आपण कच्च्या मिरच्यांचा ठेचा काढलेला आहे, त्यामुळे थोडा वेळ जास्तच परतून घ्यायचा आपल्याला। छान मस्त आपला ठेचा असा भाजला गेला पाहिजे। 1 चम्मच मी यामध्ये हळद घालते, त्याला पण मस्त असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही बिलकुल यामध्ये लाल तिखट टाकू नका, हिरव्या मिरच्यांचाच ठेचा टाका, एक मस्त टेस्ट येते त्याने।
1 चम्मच मीठ घातलेलं आहे मी. त्याला पण मस्त असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर आणि भाजी मी एकदाच टाकून देत आहे. त्याला मस्त असं परतवून घ्यायचं आता भाजीला आपल्या. बघू शकता किती कमी अशी भाजी झालेली आहे. अशा पद्धतीने परतवून घ्यायचं आहे की नाही. सोपी रेसिपी, झटपट अशी रेसिपी आहे. 5 ते 6 मिनिटामध्ये आपली भाजी ही रेडी होते. नक्कीच तुम्ही 2 ते 4 पोळी जास्त खाल अशा पद्धतीने जर ही तांदूळग्याची भाजी बनवली तर. एक वेळेस जर तुम्ही ही भाजी बाजारात गेलं तर मेथीची भाजी कधी आणणार ना, पण ही भाजी आठवणीने तुम्ही आणसाल. कोथिंबीर घालायची यामध्ये. नक्कीच तुम्ही 2 वेळेस आठवड्यातून ही भाजी खाल जर अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली तर. आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्या अशाच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील. बघू शकता किती मस्त अशी हिरवीगार आपली भाजी जी आलेली आहे. 5 ते 6 मिनिटामध्ये ही भाजी रेडी होते. जास्त वेळही लागत नाही. नक्कीच तुम्ही मेथीची भाजी विसरून जाल अशा पद्धतीने जर तांदूळग्याची भाजी बनवली तर. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.